नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आपण समांतरभुज चौकोनासाठीची तिसरी कसोटी प्रमेय रूपाने पाहत आहोत। यामध्ये आता प्रमेयाचं विधान आपण सुरुवातीला पाहूयात। प्रमेयाचं विधान असं आहे की चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील तर तो चौकोन समांतरभुज असतो। याचे आपण दोन भाग करून घेणार आणि हे दोन भाग आपल्याला करण्यासाठी तरचा आपल्याला उपयोग होतो। तर हा शब्द या ठिकाणी याचा अर्थ हा जो आहे तो पहिला भाग आहे। या पहिल्या भागावरून आपण आकृती काढू शकतो। चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागत असतील म्हणून आपण अशी आकृती काढणार की ज्याच्यामध्ये कर्ण परस्परांना दुभागत आहेत। हा चौकोन काढला आणि ह्या चौकोनामध्ये आपण कर्ण काढले आणि ते कर्ण परस्परांना दुभागत आहेत म्हणून आपण चिन्ह काढून घेतले की हा जो भाग आहे तो आणि हा भाग ते झाले एकरूप। त्याच पद्धतीने तो दुसरा जो भाग आहे ते भागसुद्धा एकरूप झाले। अशा पद्धतीने आपण आकृती काढून घेतली। आता ही आकृती आणि जो दिलेला भाग आहे याचा वापर करून आपण पक्ष लिहिणार आहोत। तर पक्षामध्ये काय येईल, चौकोन ABCD हा जो आपण काढलेला आहे त्या चौकोन ABCD मधले कर्ण परस्परांना ई बिंदूत छेदतात आणि ते छेदल्यानंतर AECE एकरूप आहेत आणि BEDE एकरूप आहेत। त्यानंतर आता आपल्याला साध्य तर आपल्याला चौकोनाची कसोटी समांतरभुज चौकोनाची कसोटी पाहतो म्हणून हा जो चौकोन ABCD आहे तो आपल्याला समांतरभुज सिद्ध करायचा आणि हा समांतरभुज सिद्ध करण्यासाठी आपल्याला सिद्धता लिहावी लागेल। सिद्धता लिहिताना आपण आता यामध्ये सांगितलेलं आहे त्यांनी की पुढील प्रश्नांची उत्तरे शोधा आणि सिद्धता तुम्ही स्वतः लिहा। तर एकदम सोपं आहे। पहिलं काय, रेख AB समांतर रेख DC हे सिद्ध करण्यासाठी व्युत्क्रम कोनांची कसोटीचे दाखवावे लागेल। व्युत्क्रम कोनांची ती जोडी कोणत्या छेदिकेमुळे मिळेल ही छेदिका आपल्याला लिहावी लागेल आणि व्युत्क्रम कोनांची जोडी झाल्यानंतर बाजू ज्या आहेत ते समांतर होतील। मग आता यामध्ये आपल्याला दोन त्रिकोण घ्यावे लागतील। पहिल्यांदा आपण हा त्रिकोण घेणार ADE किंवा तुम्ही दुसराही वरचाही त्रिकोण घेऊ शकता। वरचा त्रिकोण हा आणि खालचा त्रिकोण हा देखील तुम्ही घेऊ शकता। जर आपण वरचा त्रिकोण घेतला तर त्याचं नाव येईल ABE हा त्रिकोण आणि तुम्ही खालचा त्रिकोण घेतला तर खालच्या त्रिकोणाचं नाव होईल CDE। हे दोन त्रिकोण आपण एकरूप दाखवणार। हे त्रिकोण कसे एकरूप होतील तर पहिल्यांदा AE एकरूप CE पक्ष, त्यानंतर BE एकरूप DE पक्ष, म्हणजे दोन गोष्टी झाल्या। आणखी एक काय होईल तर हा जो कोन आहे हा कोन समोरचा AEB आणि CED हे विरुद्ध कोन आहेत त्यामुळे ते एकरूप होतील। म्हणजे बाकोबा कसोटीनुसार हे जे दोन त्रिकोण आहेत हा वरचा आणि हा जो खालचा त्रिकोण आहे हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतील आणि ज्यावेळेस त्रिकोण एकरूप होतात त्यावेळेस त्यांचे कोन बाजू एकरूप होतात। मग त्यांचे कोन बाजू एकरूप होत असतील तर या ठिकाणी हा कोन आणि हा कोन एकरूप होईल, त्याचबरोबर हा कोन आणि हा कोन एकरूप होईल आणि ते व्युत्क्रम कोन आहेत त्यामुळं पहिल्यांदा AB समांतर CD सिद्ध होईल आणि अशाच पद्धतीने आपण हे दोन पण सिद्ध करू शकतो। त्यामुळे सम्मुख बाजू ज्या आहेत त्या समांतर झाल्यामुळं ABCD हा समांतरभुज चौकोन तयार होईल।